नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरव्हीडी अकॅडमी यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। आजच्या व्हिडिओत आपण पोलीस भरती महाराष्ट्र अतिसंभाव्य पेपर घेतलेला आहे। या पेपरमधील सर्व प्रश्न हे खूपच महत्त्वाचे आहेत। पेपर सर्वांनी शेवटपर्यंत सोडवायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील। तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर या ठिकाणी प्रश्न पहिला आहे, गोवर रोगासाठी खालीलपैकी कोणता विषाणू हा कारणीभूत ठरत असतो? गोवर रोगासाठी खालीलपैकी कोणता विषाणू हा कारणीभूत ठरत असतो? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 पॅराम्स्को विषाणू या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 2 बौद्ध धर्माचे संस्थापक गौतम बुद्ध यांचा जन्म इसवी सन 563 मध्ये खालीलपैकी कोणत्या ठिकाणी झाला होता? बौद्ध धर्माचे संस्थापक गौतम बुद्ध यांचा जन्म इसवी सन 563 मध्ये खालीलपैकी कोणत्या ठिकाणी झाला होता? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ब लिंबुनी या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 3 भारताचे प्रथम राष्ट्रपती खालीलपैकी कोण होते? भारताचे प्रथम राष्ट्रपती खालीलपैकी कोण होते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ब डॉक्टर राजेंद्र प्रसाद या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 4 महाराष्ट्रामधून लोकसभेवर निवडून जाणाऱ्या खासदारांची एकूण संख्या खालीलपैकी किती आहे? महाराष्ट्रामधून लोकसभेवर निवडून जाणाऱ्या खासदारांची एकूण संख्या खालीलपैकी किती आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ब एकूण 48 खासदार या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 5 आपल्या ठिकाणी ईस्ट या शब्दाचा विरुद्ध अर्थी शब्द कोणता आहे? ईस्ट या शब्दाचा विरुद्ध अर्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ब अनिष्ट या ठिकाणी योग्य विरुद्ध अर्थी शब्द होईल। प्रश्न क्रमांक 6 स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री खालीलपैकी कोण होते? स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री खालीलपैकी कोण आहेत? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 सरदार वल्लभभाई पटेल या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 7 पुढीलपैकी कोणती जात गायीची जात नाही? पुढीलपैकी कोणती जात ही गायीची जात नाही? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ड मुर्रा या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 8 पुढीलपैकी कोणते नदीमधले सर्वात मोठे बेट आहे? पुढीलपैकी कोणते एक बेट हे नदीमधले सर्वात मोठे बेट आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ब माजुली बेट या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 9 संजय गांधी नॅशनल पार्क खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? संजय गांधी नॅशनल पार्क खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 मुंबई या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 10 उजनी धरण खालीलपैकी कोणत्या नदीवर आहे? उजनी हे धरण खालीलपैकी कोणत्या नदीवरचे धरण आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ब भीमा नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 11 कृष्णा नदीचे उगमस्थान खालीलपैकी कोठे आहे? कृष्णा नदीचे उगमस्थान खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक क महाबळेश्वर या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 12 मणिपूर या राज्याची राजधानी खालीलपैकी कोणती आहे? मणिपूर या राज्याची राजधानी खालीलपैकी कोणती आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ब इम्फाळ या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 13 पुढचं पाऊल या चित्रपटाचा अभिनेता खालीलपैकी कोण आहे? पुढचं पाऊल या चित्रपटाचा अभिनेता खालीलपैकी कोण आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ड पु ल देशपांडे या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 14 वर्धा वैनगंगा खोऱ्यामधील जमिनीचा सर्वसाधारण उतार खालीलपैकी कोणत्या दिशेला आहे? वर्धा आणि वैनगंगा खोऱ्यामधील जमिनीचा उतार खालीलपैकी कोणत्या दिशेला आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ड दक्षिण दिशेला आहे या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 15 महाराष्ट्राला लाभलेल्या भूमीपैकी एकूण किती टक्के क्षेत्राचा उपयोग हा पीक घेण्यासाठी केला जातो? महाराष्ट्राला लाभलेल्या एकूण भूमीपैकी किती टक्के क्षेत्राचा उपयोग हा पीक घेण्यासाठी केला जातो? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक क 56.6 या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 16 भात संशोधन केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? भात संशोधन केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ब कर्जत या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 17 महाराष्ट्रामध्ये सर्वात प्रथम मुंबई या ठिकाणी सुती कापड गिरणी खालीलपैकी कोणत्या वर्षी सुरू झाली? महाराष्ट्रामधली सर्वात प्रथम मुंबई या ठिकाणी सुती कापड गिरणी खालीलपैकी कोणत्या वर्षी सुरू करण्यात आली होती?
या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 सन 1854 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म इसवी सन 11 एप्रिल 1827 रोजी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी झाला होता. महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म 11 एप्रिल सन 1827 रोजी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी झाला होता. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ड पुणे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 रयत शिक्षण संस्था यांची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती. रयत शिक्षण संस्था यांची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 कर्मवीर भाऊराव पाटील या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 कृष्णाकाठ हे आत्मचरित्र खालीलपैकी कोणाचं आहे. कृष्णाकाठ हे आत्मचरित्र खालीलपैकी कोणाचं आहे. त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ब यशवंतराव चव्हाण या ठिकाणी योग्य आन्सर होईल. विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी पोलीस भरतीसाठी खूप महत्त्वाचे पुस्तक आहे. पुस्तकाचे नाव आहे पोलीस भरती 812 भाग क्रमांक 1 प्रश्नपत्रिका संच. 2021 आणि 2022 मध्ये झालेल्या सर्व जिल्ह्यांच्या प्रश्नपत्रिका समावेश असलेले एकमेव हे पुस्तक आहे. पोलीस भरतीच्या संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित घटकनिहाय सर्व प्रश्न यामध्ये घेतलेले आहेत. 25,000 पेक्षा जास्त प्रश्न असलेले एकमेव हे पुस्तक आहे. पुस्तकाची किंमत फक्त 590 रुपये असून हे पुस्तक खूप महत्त्वाचे आहे. लेखन आणि संकलन विठ्ठल नागनाथ राऊतवर सर यांनी केलेलं आहे. स्मार्ट स्टडी पब्लिकेशन हे पुस्तक असून हे पुस्तक पोलीस भरतीच्या संपूर्ण अभ्यासक्रमासाठी खूप महत्त्वाचे पुस्तक आहे. पुस्तकाची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. लिंकला क्लिक करून सर्वांनी पुस्तक घ्यायचं आहे. प्रश्न क्रमांक 27 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना खालीलपैकी कोणाकडून शपथ दिली जाते. राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना खालीलपैकी कोणाकडून शपथ दिली जाते. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक राज्यपाल या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 पुढीलपैकी कोणत्या देशाच्या सागरी सीमेशी भारताची सागरी सीमा ही संलग्न नाही. पुढीलपैकी कोणत्या देशाच्या सागरी सीमेशी भारताची सागरी सीमा ही संलग्न नाही. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ब चीन देश या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 कवरत्ती खालीलपैकी कोणत्या संघराज्य प्रदेशाची राजधानी आहे. कवरत्ती खालीलपैकी कोणत्या संघराज्य प्रदेशाची राजधानी आहे. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक क लक्षद्वीप या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 इंदिरा पॉइंट खालीलपैकी कोणत्या बेटावर आहे. इंदिरा पॉइंट हे खालीलपैकी कोणत्या बेटावर आहे. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ब निकोबार बेट या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 महाराष्ट्रामधले सर्वोच्च शिखर खालीलपैकी कोणतं आहे. महाराष्ट्रामधले सर्वोच्च शिखर खालीलपैकी कोणतं आहे. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 कळसुबाई शिखर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 भारताचा सर्वात जास्त भूभाग खालीलपैकी कशाने व्यापलेला आहे. भारताचा सर्वात जास्त भूभाग खालीलपैकी कशाने व्यापलेला आहे. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक क प्राचीन पठार या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारत हा जगामध्ये खालीलपैकी कितव्या क्रमांकाचा देश आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारत हा जगामधला खालीलपैकी कितव्या क्रमांकाचा देश आहे. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ड 7व्या क्रमांकाचा देश या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 भारतीय द्वीपकल्पाचे दक्षिण टोक खालीलपैकी कोणतं आहे. भारतीय द्वीपकल्पाचे दक्षिण टोक खालीलपैकी कोणतं आहे. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक क कन्याकुमारी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 पुढीलपैकी कोणती नदी ही सिंधू नदी प्रणालीचा भाग नाही. पुढीलपैकी कोणती नदी ही सिंधू या नदी प्रणालीचा भाग नाही. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 यमुना नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 भारताचे मध्यवर्ती ठिकाण खालीलपैकी कोणतं आहे. भारताचे मध्यवर्ती ठिकाण खालीलपैकी कोणतं आहे. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 नागपूर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 नर्मदा नदीचे दक्षिणेकडचे त्रिकोणाकृती प्रदेश खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखला जातो. नर्मदा नदीचा दक्षिणेकडचा त्रिकोणाकृती प्रदेश हा खालीलपैकी कोणता प्रदेश म्हणून ओळखला जातो. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ड दख्खनचे पठार या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 महाराष्ट्राच्या पठारी प्रदेशामध्ये खालीलपैकी कोणती मृदा ही विकसित झालेली. महाराष्ट्राच्या पठारी प्रदेशामध्ये खालीलपैकी कोणती मृदा ही विकसित झालेली आहे.
तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ड लाल मृदा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 पश्चिम घाटाच्या दक्षिण भागाला खालीलपैकी काय म्हणतात? पश्चिम घाटाच्या दक्षिण भागाला खालीलपैकी काय म्हणतात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 अण्णामलाई या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 पश्चिम घाटामध्ये सर्वाधिक उंचीचे शिखर खालीलपैकी कोणतं आहे? पश्चिम घाटामध्ये सर्वात जास्त उंचीचे शिखर खालीलपैकी कोणतं आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक क अण्णाईमुडी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 कृष्णाकाठ हे आत्मचरित्र खालीलपैकी कोणाचं आहे? कृष्णाकाठ हे आत्मचरित्र खालीलपैकी कोणाचं आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 यशवंतराव चव्हाण या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 सर क्रीक खाडीचा प्रदेश खालीलपैकी कोणत्या दोन देशांच्या दरम्यान आहे? सर क्रीक हा खाडीचा प्रदेश खालीलपैकी कोणत्या दोन देशांच्या दरम्यान आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 भारत आणि पाकिस्तान देश या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 अवकाशयानामधून अवकाशामध्ये जाणारी पहिली व्यक्ती खालीलपैकी कोण आहे? अवकाशयानामधून अवकाशामध्ये जाणारी पहिली व्यक्ती खालीलपैकी कोण आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 युरी गागारिन या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 खालीलपैकी कोणत्या मराठी साहित्यिकास ज्ञानपीठ पुरस्कार हा प्राप्त झालेला नाही? खालीलपैकी कोणत्या मराठी साहित्यिकास ज्ञानपीठ पुरस्कार हा मिळालेला नाही? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 पु ल देशपांडे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 बिहू हे लोकनृत्य खालीलपैकी कोणत्या राज्याशी संबंधित आहे? बिहू हे लोकनृत्य खालीलपैकी कोणत्या राज्याशी संबंधित आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 आसाम राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 बोधगया हे धार्मिक स्थळ खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? बोधगया हे धार्मिक स्थळ खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 बिहार राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक खालीलपैकी कोणत्या वर्षी झाला होता? छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक खालीलपैकी कोणत्या वर्षी झाला होता? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 सन 1674 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 आयोडीनच्या कमतरतेमुळे खालीलपैकी कोणता आजार होतो? आयोडीनच्या कमतरतेमुळे खालीलपैकी कोणता आजार होतो? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 ग्वायटर आजार या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 सन 2011च्या राज्य व सर्वेक्षण अहवालानुसार भारतामध्ये वनांचे क्षेत्रफळ खालीलपैकी किती आहे? सन 2011च्या राज्य सर्वेक्षण अहवालानुसार भारतामधील वनांचे क्षेत्रफळ खालीलपैकी किती आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 21.5% या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 भारूड हा काव्यप्रकार खालीलपैकी कोणामुळे ओळखला जातो? भारूड हा काव्यप्रकार खालीलपैकी कोणामुळे ओळखला जातो? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 संत एकनाथ महाराज या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 सूर्यमालेमधला प्रश्न क्रमांक 31 सूर्यमालेमध्ये खालीलपैकी कोणत्या ग्रहाला कडे आहेत? सूर्यमालेमध्ये खालीलपैकी कोणत्या ग्रहाला कडे आहेत? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 शनी ग्रह या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 भारतामध्ये सर्वात लांब रेल्वेचा बोगदा खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये? भारतामध्ये रेल्वेचा सर्वात लांब बोगदा खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 जम्मू काश्मीर राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 भारतामध्ये दक्षिण भारतामधली सर्वात लांब नदी खालीलपैकी कोणती आहे? दक्षिण भारतामधली सर्वात लांब नदी खालीलपैकी कोणती आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 गोदावरी नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 सियाचीन ग्लेशियर हे खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? सियाचीन ग्लेशियर हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 जम्मू काश्मीर राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 80 सत्यशोधक समाज यांची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती? सत्यशोधक समाज यांची स्थापना खालीलपैकी कोणी केलेली आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 महात्मा ज्योतिबा फुले या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 81 खालीलपैकी कोण होम रूल चळवळीशी संबंधित आहे? खालीलपैकी कोण होम रूल चळवळीशी संबंधित आहे?
या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 लोकमान्य टिळक या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 82 मराठी भाषेचे शिवाजी असे खालीलपैकी कोणास म्हटले जाते? मराठी भाषेचे शिवाजी असे खालीलपैकी कोणास म्हटले जाते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 विष्णू शास्त्री चिपळूणकर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 83 भारतामध्ये सर्वात कमी लोकसंख्येचे राज्य खालीलपैकी कोणतं आहे? भारतामध्ये सर्वात कमी लोकसंख्येचे राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 सिक्कीम राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 84 पीपल्स एज्युकेशन सोसायटी यांची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती? पीपल्स एज्युकेशन सोसायटी यांची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 85 भारताचे पहिले उपपंतप्रधान खालीलपैकी कोण होते? भारताचे पहिले उपपंतप्रधान खालीलपैकी कोण होते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 सरदार वल्लभभाई पटेल या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 86 श्री प्रकाश आमटे यांनी चालवलेला लोकबिरादी प्रकल्प हेमलकसा खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये येतो? श्री प्रकाश आमटे यांनी चालवलेला लोकबिरादी प्रकल्प म्हणजे हेमलकसा हा प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये येतो? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 गडचिरोली जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 87 पंडित रविशंकर हे खालीलपैकी कोणत्या वाद्यासाठी प्रसिद्ध होते? पंडित रविशंकर हे खालीलपैकी कोणत्या वाद्यासाठी प्रसिद्ध होते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 सितार वादक या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 88 मुंबई शहराला पाणी पुरवठा करणारे तानसा आणि वैतरणा हे जलाशय खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत? तानसा आणि वैतरणा ही जलाशय खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 ठाणे जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 79 लोणार हे सरोवर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? लोणार हे सरोवर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 बुलढाणा जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 90 सुधारक हे वर्तमानपत्र खालीलपैकी कोणी सुरू केले होते? सुधारक हे वर्तमानपत्र खालीलपैकी कोणी सुरू केले होते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 गोपाळ गणेश आगरकर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 91 हसवणारा वायू असे खालीलपैकी कोणत्या वायूला म्हटले जाते? हसवणारा वायू असे खालीलपैकी कोणत्या वायूला म्हटले जाते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 नायट्रस ऑक्साईड या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 92 इन्सुलिन हे संप्रेरक खालीलपैकी कुठल्या अवयवापासून निर्माण होते? इन्सुलिन हे संप्रेरक खालीलपैकी कुठल्या अवयवापासून निर्माण होते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 स्वादुपिंड या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 93 महाराष्ट्रामध्ये पहिली सैनिकी शाळा खालीलपैकी कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात आली होती? महाराष्ट्रामधली पहिली सैनिकी शाळा खालीलपैकी कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात आली होती? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 सातारा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 94 पचन कार्यामध्ये मदत होण्यासाठी जठरामध्ये खालीलपैकी कोणत्या आम्लाचा स्त्राव होतो? पचन कार्यामध्ये मदत होण्यासाठी जठरामध्ये खालीलपैकी कोणत्या आम्लाचा स्त्राव होतो? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 हायड्रोक्लोरिक ॲसिड या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 95 पाण्याच्या शुद्धीकरणासाठी खालीलपैकी कोणते रासायनिक मूलद्रव्य वापरले जाते? पाण्याच्या शुद्धीकरणासाठी खालीलपैकी कोणते रासायनिक मूलद्रव्य हे वापरले जाते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 क्लोरीन या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 96 भारतामधला पहिला अणुविद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात आला होता? भारतामधला पहिला अणुविद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात आला होता? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 तारापूर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 97 क्षयरोग खालीलपैकी कशामुळे होतो? क्षयरोग हा खालीलपैकी कशामुळे होणारा रोग आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 जीवाणू या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 98 हवेमध्ये ऑक्सिजनचे प्रमाण खालीलपैकी किती असते? हवेमध्ये ऑक्सिजनचे प्रमाण खालीलपैकी किती टक्के असते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 21% या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 99 हवेचा दाब मोजण्यासाठी खालीलपैकी कोणते उपकरण वापरतात? हवेचा दाब मोजण्यासाठी खालीलपैकी कोणते उपकरण वापरतात?
या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 बॅरोमीटर या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 100 गोबर गॅसमध्ये खालीलपैकी कोणता वायू असतो? गोबर गॅसमध्ये खालीलपैकी कोणता वायू असतो? सर्वांनी या प्रश्नाचे उत्तर कमेंट करून सांगायचं आहे। सर्वांनी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे।